गुरुनगरच्या जवळ पर्वतांच्या रांगेत नैसर्गिक वातावरणामध्ये जलाशयाच्या आश्रयाला ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणस्पर्शानं पावन पुलकित झालेल्या देवोसिया गावामध्ये माझ्या जीवनात पहिलं कीर्तन करण्याचा सुयोग तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं उपलब्ध झाल्याबद्दल मनपूर्वक तुम्हा सगळ्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य श्री भिकाजी बाबा बच्चे वाजवणे आणि स्वानंद सुखनिवासी श्री कुंडाजी बाबा डेरे पारुंडे जुन्नर अशा अनेकविध सत्पुरुषांच्या कृपाशीर्वादानं ग्रामस्थ सज्जन श्रोते अखंड हरिनाम सप्ताह आणि भगवान शिवाची कथा शिवपुराणाची आपण ऐकत आहात. आळंदी तीर्थक्षेत्रात इथले सज्जन मला भेटले आणि त्यांनी छापील पत्रिकाही माझ्या हातात स्वाधीन केली. आज जरा तांत्रिक अडचणी होत्या ओंकार महाराज येण्यासाठी. 2-3 दिवस म्हणे डिझेल नावाच्या प्रकरणाचा संप आहे. कसं यावं हे मला उमगत नव्हतं. नगर जिल्ह्याच्या पाथर्डी पर्यंत मी प्रवास करून आलो, पण पुढे सगळे पंप उघडे असूनही डिझेल देणं बंद आहे असे बोर्ड होते. तिकडनं चैतन्य महाराज मला म्हणायचे कुठपर्यंत पोहोचला, आणि इकडनं गावकऱ्यांचा माझा संवाद होत नसायचा. त्यामुळे यावं की न यावं या संभ्रमात मी होतो. ड्रायव्हरला अचानक त्याच्या प्रापंचिक कामामुळे परतावं लागलं. रात्री विदर्भात मी पुसदला होतो, पुसद अमरावती. पुसदवरनं बीडला आलो पहाटे आणि बीडवरनं इकडे निघालो तर डिझेल प्रॉब्लेम मला निर्माण झाला. परंतु भगवत कृपेनं मला पाथर्डीला गाडीला इंधन मिळालं. इथपर्यंत मी आलो. जाताना तुमच्या कोणाच्या वशिल्यानं एखाद्या पंपावरती माझ्या पैशानं टाकून आपण प्रवासाला लागूया. तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. सुवर्ण महोत्सवी वर्षात आपलं हे पदार्पण आहे आणि एवढा देखणा सोहळा तुम्ही सगळेजण करतायत. मला खूप वर्षानंतर पुण्यात म्हणजे पुणे जिल्ह्यात एवढा समुदाय डोळ्यांनी पाहायला मिळाला, हा माझा आनंद. थेरगावला, पाषाणला, बाणेरला, चिखलीला, पुण्यात, देहूला, आळंदीला सातत्याने मी कीर्तनं केली आहेत, परंतु एवढा भव्य दिव्य समाज मी इकडे पाहिला नाही. आहे पर्वतांच्याच रांगा, येणारा वळणाचा रस्ता, एकेरी वाटचाल, नैसर्गिक रम्य वातावरण. दिवसा मी आलो असतो तर बीडला परत जाण्याची इच्छा मला झाली नसती. एवढं मनमोहक वातावरण आहे. जलाशय पाहिलं, पाणी पाहिलं की माझं जीवन स्थिरावल्या जातं. सगळ्यांचं जीवनच शेवटी पाणी आहे ना. आमच्या मराठवाड्यात सांपत्तिक बळ आहे पण पाण्याचा अभाव आहे. तुम्ही त्यामानाने भाग्यवान आहेत की इकडे पाणी पुष्कळ आहे. कारण आहे कैवल्य सम्राट ज्ञानोबरायांचं राहणं, जगद्गुरु तुकोबरायांचं राहणं आणि त्यांच्या कुशीत या 2 संतांच्या येण्या जाण्यानं तुमच्या गावाला लागलेलं परमार्थाचं वळण. मुंबई सारख्या शहरात आपली जीवनचर्या जगत जगत नोकरी उद्यम व्यवसाय करून आपल्या जन्मभूमीच्या प्रती ओलावा या सगळ्या सज्जनांच्या अंतःकरणात मला एकंदरीत दिसतो. तसा सुख संवाद माझा आल्यापासून कोणाशी झाला नाही, पण ऑब्झर्व करताना अंदाज येतो. हिरव्या कंकणाचा चुडा, आंबाड्याला फुलं माल लिहिले, कपाळाला कुंकू आणि औक्षण करताना पाहिलं की मुंबई पुण्यातली आठवण येते. ते सगळं आज मला इथे पाहायला मिळालं. टापटीप चांगली आहे. मला जे घेण्यासाठी आले त्यांचं नाव सुद्धा मला माहिती नाही, पण त्यांच्या गाडीच्या पाठीमागे एक बोर्ड आहे, लाडकी लेकमी संतांची. हा त्यांचा परिचय आहे. ते मला इथपर्यंत घेऊन आले आणि त्यांच्या कुटियात त्यांच्या घरी मला राहता आलं. त्या माऊलीनं एका पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या सज्जनानं मला फळही दिले. मी ते सेवनही केले. नंतर गुळ टाकून दूधही प्यालो. मला एनर्जी आली. आपल्याशी पण संवाद झाला. आणि हे उत्तम पखावज वादक, उत्तम गवई, सात्विक जीवन जगणारे टाळकरी, परिसरातील बुवालो,
पत्रकार बांधव, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, माता भगिनी, आबाल वृद्ध, आयोजक, संयोजक, नियोजक, निमंत्रक, उपासक, हितचिंतक, समीक्षक आणि अभ्यासक या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन वेळेच्या मापनात मला कीर्तन करावं लागेल. माझ्या बोलण्याला सुरुवात झाली 9:34 आणि मी बिफोर आलोय 2 तास आधी. त्यामुळं तुम्ही समजा की आता किती वाजेपर्यंत मी बोलायचंय. मी त्याप्रमाणे थांबणार आहे. 9:45 आपण थांबूया, 10:45 आपण थांबूया. त्यासाठीच मी घड्याळ लावलेला आहे. आणि विठ्ठलने ती कृपा केली की मला घड्याळ लावून दिलं. नाही तर खूप वेळ कीर्तन करणं येणाऱ्या काळात परवडणार नाही. म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत, जॉईंट प्रॉब्लेम आहेत, प्रवासी आहेत, सगळ्यांच्या शेतातली काम आहेत, कोणाला नोकरी करायची, कोणाला 70-80 किलोमीटर 100 किलोमीटर लांब जायचंय. एक तर परमार्थाला लोक प्रवृत्त होत नाहीत आणि मग त्यांना बराच वेळ बसवणं हे त्यांना काही सहन होत नाही. त्यामुळं कमी वेळेत तुम्हाला काही देता येतं का? एका सीतावर्ण भाताची परीक्षा होत असते. विद्वानाच्या वक्तृत्वाच्या वाणीच्या ओझानं लोकांना अंदाज त्याचा येत असतो की कितपर्यंत बुवा पाण्यात आहेत. ते विठ्ठल आल्या आल्या माझी सूचना ऐकून स्पीकरवाल्यानं जवळ रणगाड्यासारखं वाजणारं जनरेटर बंद केल्याबद्दल त्यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो. मला माणसं उठणं, गाडीचा आवाज येणं, लोकांची लगबग होणं, जनरेटरचा पंख्याचा आवाज येणं असं जिथे जिथे घडतं तिथे मी कीर्तन करत नाही. परवा डोंगर कड्याला मी 15 मिनिटं जय विठ्ठल केलेलं आहे. शिस्तप्रिय जीवन जो जगतो त्याला आचारशुद्धी म्हणतात आणि आचारशुद्धी कर्मठता वाटत असली तरी ती जीवनचर्येला उत्तम असती. आपल्याला लागणारा अंगरखा घडी घालून उशाला ठेवणं काही पाप नाही ना. हल्ली लोक आळसी झालेत आणि 4 वकाच्या मतासारखं वागायला लागलेत. त्याला श्लोकही सांगतो, चिंतनाला सुरुवात करतो, वेळ मला नाहीये. यावत जीवम सुखम जीवे रणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हे जे तरुणांचं हल्ली मत आहे, युवकांचं युवतीचं मत आहे की खा पिया मौज करा, मजा करा, पुनर्देह नाही हा, एकदा मेला की गेला, त्याची राख झाली की काही शिल्लक राहत नाही. हे जे मत आहे ना, हे मत चार्वाकांचं मत आहे. चार्वाक नास्तिक नाहीयेत, पण चार्वाक एक मत आहे. नास्तिक कोणाला म्हणावं? नास्तिको वेद निंदकः. वेदाची निंदा करतो त्याला नास्तिक म्हणावं लागतं. 4 वाक 4 वाणीनं, वाक म्हणजे वाणीनं येणाऱ्याला प्रश्नाचं उत्तर देणारा चतुर, त्याचं नाव 4 वाक. पण त्याचं मत असे, यावत जीवन सुखं जीवे, जोपर्यंत धन दौलत संपत्ती ऐश्वर्य आहे तोपर्यंत खा पिया मौज मजा करा. संपत्ती संपली तर कर्ज काढा. ऋणं कृत्वा घृतं पिबेत, म्हणजे पैसे नसले तर कर्ज काढा, व्याजाने घ्या, पण दिवाळी करा, तूप पिया. हे त्याचं मत आहे. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा मेलान राख त्याची झाली की काही शिल्लक राहत नाही, हे त्याचं मत आहे. हे जे मत आहे ना, ते उत्क्रांतीवादाचं मत आहे. आमच्या दाढी जटा कपड्याकडे पाहून लोकांना वाटतं बुवा शिकलेले नसतात, कोणाच ठाऊक आहे असं वाटतं तुम्हाला. मी MA केलेलं आहे, हिंदी पंडित केलेलं आहे, संस्कृत शास्त्री केलेलं आहे, गाण्याचं विशारद केलेलं आहे आणि एका अभिमत युनिव्हर्सिटीनं मला डॉक्टर ऑफ लिटरेचर दिलेली आहे आणि पुढे मला फिलॉसॉफी PhD करायची आता सुद्धा या वयात. तर वाचन हा बहुआयामी विषय माझ्या जीवनात असल्यामुळं आमच्या दाढी, कपडे, गंध, माळा या राहण्यावरून आमचे मापन तुम्ही करत जाऊ नका, ही तुम्हाला विनंती आहे, सूचना आहे. आमच्या सुद्धा वेल क्वालिफाईड लोक आहेत ना. मनमाडकरांच्या सारखा पहिला PhDचा वारकरी संप्रदायात ज्ञाता होऊन गेला. शंकरराव चतुरकर, ल.रा. पांगारकर ही मोठी माणसं, यशवंत पाठक, डॉक्टर रामचंद्र देखणे, आमचे लहवीतकर, आदरणीय चैतन्य महाराज दिगलूरकर, LLM आणि विद्यावाचस्पती श्री जयवंत महाराज बोधले, ही एज्युकेटेड लोक आहेत ना, शिकलेले लोक आहेत ना. संग्राम भैया शिकलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा इकडे शंकरबुवा शिरवाळे विधिज्ञ आहेत, कायदा तज्ञ आहेत. म्हणजे एक नाव घेण्याचा हेतू असा आहे की आमच्या सुद्धा वेल क्वालिफाईड लोक आता आहेत आणि आवश्यकता आहे. वारकरी अभंग ओवी तुम्हाला कन्वर्ट करायची वेळ आली इंग्रजीतनं, फॉरेनला, लंडनला, फ्रान्सला तुम्हाला जाण्याची वेळ आली आणि विवेकानंदासारखं तत्वज्ञान गीतेचा कॉलेज स्टुडंट लोकांना शिकवायची वेळ आली, तर तुम्हाला भाषेचं दारिद्र्य नसलं पाहिजे. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नावं उभारली. आपल्याला भाषा आल्या पाहिजेत.
बुवा लोकांना ज्ञानोबा म्हणतात 56 भाषेचा, 56तले 50 बाजूला जाऊ द्या, मिनिमम येणाऱ्या काळातल्या कीर्तनकाराला सुवर्ण महोत्सवात 6 तरी भाषा याव्यात. नाही कळलं तुम्हाला? जागेत ना तुम्ही सगळेजण? मिनिमम 6 तरी भाषा त्याला याव्यात आणि तो मर्मज्ञ तत्ववेत्ता असावा. 22 जानेवारीला अयोध्येला मला VIP निमंत्रण आहे भारतीय साधू समाजामध्ये, धर्मगुरु पदावर असल्यामुळे. पण पुढचा ऐका, मी त्या सोहळ्याला जाणार नाही. कारण निषेध नाही, उत्सव आनंदाचा आहे, परंतु प्रचंड गर्दी होणार आहे. शासनानं कुणाकोणाची व्यवस्था करायची आहे, बरेच साधू रुसतील, रागावतील, टापटीप व्यवस्था न झाल्यामुळं. म्हणून एक पर्यायी मार्ग मी काढलाय. विदर्भात रामटेकला मी जाणार आहे. रामटेकला तिथे कालिदास युनिव्हर्सिटी आहे आणि त्या कालिदास युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना मी प्रार्थना केली आहे आणि प्राचार्य डॉक्टर विद्यावाचस्पती दिनकर रसाळांनी मला सूचना दिली आहे की कीर्तन हा विषय घेऊन BA विद्यापीठात करता यावं. कीर्तन विभागाचं उद्घाटन करायला 22 जानेवारी मी विद्यापीठात जाणार आहे. आपले लोक वेल क्वालिफाईड झाले पाहिजेत. याचा पखावज वादन अतिउत्तम आहे, पण यांना जर इंग्रजी आलं, संस्कृत आलं तर ते फॉरेनला, लंडनला, फ्रान्सला जाऊ शकतात. शंकर बापू आपेगावकरांचे चिरंजीव पंडित उद्धव बापू आपेगावकर न्यूयॉर्कला जातात, वृंदावनला जातात आनंदात. आमचे डॉक्टर नामदेव शास्त्रीजी भगवान गडकर अमेरिका, फ्रान्स, लंडनला, रशियाला जातात. ते तिथं प्रवचन करतात आणि भाषा कन्वर्ट करून दुभाषिकांच्या माध्यमातून तत्वज्ञान देता येतं. येणाऱ्या कीर्तनकाराला शेक्सपियर ठाऊक पाहिजे, कॉस्मा दी गार्डा माहिती पाहिजे, लसिपस माहिती पाहिजे, हेरिटेज माहिती पाहिजे. या सगळ्या तत्ववेत्यांचं समीक्षा चिंतन त्याला करता आलं पाहिजे. अभंगाची भूमिका त्याला कळली पाहिजे, अभंगाची जाती त्याला कळली पाहिजे, अभंगाचा अंग त्याला कळलं पाहिजे, अभंग समांतर न्यासाचा आहे का दिडकीचा आहे याची जाणीव त्याला असली पाहिजे. तुम्ही लोक पुणे जिल्ह्यातले, त्यामुळं चांगलं ऐकणं हा तुमच्या कानाला सातत्याने वळण आणि सवय असल्यामुळे काही सांगण्यात काही मजा अजिबात नाही. सगळेजण संप्रदायाच्या अंगाने जीवन जगतायत. कपाळाला गंध लावलेला आहे, अंगावरती वस्त्र आहेत, डोक्यावरती टोपी आहे, कंठी तुळसी आहे. तुम्ही सगळ्या माता भगिनी या कीर्तनात उपस्थित आहेत. इकडे ज्ञानोबारायांच्या प्रेरणेनं तत्वज्ञान आहे. भोजलिंग काका इकडेच राहिले, ऐकता का? याच भागात आळेफाटाला माऊलींच्या रेड्याला समाधी इथेच देण्यात आली. शिवरायांच्या पदस्पर्शाच्या पाऊन खुला याच प्रभागात उमटल्या. अष्टविनायकाच्या पैकी लेण्याद्री आणि ओझर नावाचे गणपती याच प्रभागामध्ये आहेत. कचेश्वर ब्रह्म्यांचं स्थान याच भागात आहे. बर एवढंच नाही तर शूरवीर धीर क्रांतीमध्ये स्वातंत्र्याच्या काळात सगळ्या महापुरुषांचं येणं होतं म्हणून राजगुरुनगर, भगतसिंग वगैरे हे प्रकरण याच प्रभागात उदयाला आली. तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यांच्या पैकी गंगारामबुवा मवाळ कुडुसकरांचं गाव इकडे सुदुंबरे या तीर्थक्षेत्रांच्या जवळ तुमचं वास्तव्य असल्यामुळं, कुंडाजी बाबांची कृपा आहे, या सगळ्या महापुरुषांच्या कृपेनं कृपांकित असल्यामुळं तुम्हाला काहीतरी फारसा चिवडा मुरमुरे देऊन कीर्तनावर वेड्यात काढणं हे काही परवडणार नाही. सुवर्ण महोत्सवात सोन्यासारखं चिंतन व्हावं. सुवर्ण महोत्सवात सोन्यासारखं चिंतन व्हावं. ते फायबर, प्लास्टिक, अल्युमिनियम नसावं. विठ्ठल अति उत्तम प्रांगण भरलेलं आहे. हे माझा गायक संप्रदायातला गात असताना एखादं भजन जर परराष्ट्रातल्या एखाद्या युवतीला युवकाला आवडलं तर त्याला वेळ लागलं पाहिजे. विवेकानंदजी जेव्हा धर्म परिषदेला पोहोचले होते, माय ब्रदर अँड सिस्टर द ग्रेट फिलॉसॉफी भगवद्गीता म्हणून त्यांनी विधान केल्याबरोबर सगळ्या सज्जनांच्या टाळ्या वाजल्या. त्या क्षणात तुटले लाख मनाचे बंध, लागला जीवाला छंद विवेकानंद. वेडे झाले सगळेजण. काय तत्वज्ञान आहे, काय बोध नाही, काय वाक्चातुर्य आहे, चाफ्याच्या कळीसारखं नाक आहे, कुरळे केस आहेत, गालावरती खळ पडली, लालकुंद ओठ आहेत, भगवे कपडे, काय त्यागी सत्पुरुष आहेत. अनेक राष्ट्रातल्या तत्ववेत्यांना विवेकानंदाचं बोलणं ऐकून वेड लागलं की आपल्याला तत्वज्ञान कळायचं असेल, संत कळायचे असतील आणि देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भारतात जन्माला यावं लागेल हे त्यांना वाटलं. तुम्हाला टाळ्या वाजवणं कळतंय? वाजव. जागे होत आहे, जागे होत आहे. थोडा वेळ लागेल तुम्हाला.